हॅलो हॅलो. येस येस, वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. माननीय श्रीयुत राजेशजी दुमाडा साहेब यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो सचिन शेलार यांना. त्यांचं आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल. माननीय श्रीयुत राजेशजी दुमाडा साहेब यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय सचिनजी शेलार यांच्या माध्यमातून. त्यानंतर माननीय श्रीयुत महेशजी शेलार साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय निलेश शेलार यांना. त्यानंतर माननीय श्रीयुत कुंदनजी भगत साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो देविदासजी शेलार यांना. थँक्यू. त्यानंतर माननीय श्रीयुत रवींद्रजी शेलार साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी स्वप्नील पाटील यांना विनंती करतोय. रवींद्रजी शेलार साहेब. त्यानंतर माननीय श्रीयुत नितीनभाई जोशी यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय दिनेशजी शेलार यांना. त्यानंतर माननीय श्रीयुत ओमकारजी जोशी साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय रवी शेलार यांना. त्यानंतर 7197 या नावाचा ब्रँड करणारे माननीय श्रीयुत शुभमजी जाधव साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय वैभव शेलार यांना. त्यानंतर कोणगावचे उद्योगपती माननीय श्रीयुत जयजी मात्रे साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो स्वप्नील पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू डीसे.
याच दरम्यान मी खऱ्या अर्थाने म्हणेन की नाही यस या खऱ्या अर्थाने मी म्हणेन की या टुर्नामेंटला जर सर्वात जास्त कोणी मेहनत घेतली यस तर मान्य श्रीयुत सचिनजी शेलार साहेब यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय धनंजय याला यस ऑर्गनाइज कमिटी यस सचिनजी शेलार यस खऱ्या अर्थाने खूप जास्त मेहनत घेतली होती आणि यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार केला जात आहे त्याचबरोबर माननीय श्री निलेशजी शेलार साहेब यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय वैभव शेलार यांना त्यानंतर मनसे उप तालुका मनसे उपाध्यक्ष यस देविकाजी शेलार यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो यतीश शेलार यांना त्यानंतर माननीय श्रीयुत स्वप्नीलजी पाटील यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी विराज शेलार यांना विनंती करतोय विराज धन्यवाद डीसी त्यानंतर आमचे दोन्ही पंच यांना विनंती करतोय यस राजेंद्र बजागे सरांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातो आणि मी विनंती करतोय वैभव यांना त्यानंतर आमचे दुसरे पंच गणेशजी पाटील सर यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय यतीश यांना आणि आपल्याकडे 3 दिवस मनोरंजन केले समालोचन केले श्री मनीषजी पाटील साहेब यांचं स्वागत सत्कार करतील जयजी पाटील साहेब सोनटक्के पंचकृषीत नावाजलेले कॉमेंटेटर मनीषजी पाटील यांचं स्वागत सत्कार करतील जयेश पाटील त्यानंतर डीजे निखिल यांचा स्वागत सत्कार करतील प्रशांतजी शेलार यांनी 3 दिवस अतिशय मधुर संगीत या आणि त्यांचं अजून एक नाव आहे गोल्डमॅन आणि त्यांचं स्वागत सत्कार करतील प्रशांतजी शेलार परम मित्र त्यानंतर आपल्या इथे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे रोहितजी पाटील यांचं स्वागत सत्कार करतील महेश शेलार स्मॉल महेश
त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी या 3 दिवस ज्याने अथक परिश्रम केलेत असे प्रशांतजी शेठ शेलार यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय देविदास यांना. त्यानंतर प्रिन्स मूवीज लाईव्ह त्यास क्लिअर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. त्यास असे मास्क धन्यवाद. तर थँक्यू दिजे. तर त्याचबरोबर चुकून आमच्याकडनं कोणाचे असे एस विजयजी देव साहेब ज्यांनी सलग 3 दिवस या टुर्नामेंटला हजेरी लावली यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जातोय आणि मी विनंती करतोय रोहिदासजी शेला यांना विनंती करतोय. यस त्याचबरोबर ज्यांची अथक मेहनत होती असे मांडे श्रीयुत माफ करा कुमार गौरवजी शेलार यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी विनंती करतोय निलेशजी शेलार यांना विनंती करतोय. यस कुमार गौरव शेलार अथक परिश्रम घेतले होते खूप जास्त मेहनत. चला ज्याची वाट पाहताय सर्व इथे ते करतोय त्या आधी कोणाचा शाही सन्मान सत्कार करायचा राहिला असेल किंवा कोणाचं नाव आमच्याकडनं घ्यायचं राहिलं असेल तर खरंच आम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. आणि यस हा प्रेशर खूप जास्त असतो आणि त्या प्रेशर मध्ये कधी राहून जातं. तर सर्वप्रथमतः यस वळतोय बक्षीस समारंभाकडे. यस या टुर्नामेंट मध्ये जर विचार केला तर या टुर्नामेंट मध्ये ज्याने अक्षरशः गोलंदाजांना घाम फोडलं तर बेस्ट बॅट्समन या टुर्नामेंटचा कोण असेल उत्कृष्ट फलंदाज एनी गेसेस कोण असेल उत्कृष्ट फलंदाज या टुर्नामेंटचा. टीमचं नाव आहे ज्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते ज्याने अशा क्रुशियल मोमेंट वर ते मॅच आपल्या संघासाठी घालून दिली होती. टीम आहे श्रावणी लोणपियांचे फलंदाज आहे मॅक्सवेल मॅक्स. उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी ही मात्र त्यांना दिली जाईल. त्यानंतर या टुर्नामेंट मध्ये
ज्याचा झाला खऱ्या अर्थाने बोलवाला गोलंदाजीवरती. यस, असं म्हणेन की फलंदाजीमध्ये पण त्याचा धिंगाणा होता, पण अक्षरशः मोठमोठ्या फलंदाजानं त्याने घाम फोडला होता. कोण असेल? यस, नन ऑफ ओनली धनेश. थँक्यू दिसे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक यस मॅन ऑफ द सिरीज आपण ठेवून देऊयात. ओके, देतोय. तर मॅन ऑफ द सिरीज या टुर्नामेंट मध्ये ज्याचा खऱ्या अर्थाने हाहाकार होता, जोडले एक अर्धशतक आणि 49 वरती दुसऱ्या मॅच मध्ये नॉट आउट राहिला. यस, द प्राऊड ऑफ वॉरेट प्रथमेश ठाकरे. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र यस, या टुर्नामेंट मध्ये 122 धावा जोडल्या त्याच्या बॅट मधनं. यस, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रथमेश ठाकरेसाठी. आज करोडो झाल्यात फॅन. वॉरेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. वॉरेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. वॉरेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. यस, त्यानंतर वळतोय तिसऱ्या बक्षिसाकडे. यस, खऱ्या अर्थाने या संघाचा जर विचार केला तर मोठमोठ्या संघानं मात्र परास्त करून इथपर्यंत पोहोचले. ती आहे टीम श्रावणी 11 पीएनजे संघ. यस, मी विनंती करतो पीएनजे संघ यस तिसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात पीएनजे संघासाठी. यस, त्यानंतर आजच्या दिवसामध्ये ज्या संघाचा खऱ्या अर्थाने बोलबाला झाला आणि मी म्हटलं होतं की गेल्या 2-3 आठवड्यापासून या संघाचा कुठेतरी गाजावाजा कमी होतोय, पण मला तिथे झुकायला लागलं, कारण की शेलार संघाने दाखवून दिलंय शेलार पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात आणि ते दाखवलंय. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय टीम जय बजरंग शेलार. त्यानंतर या टुर्नामेंट मध्ये जर विचार केला तर 30 संघ एकामेकासमोर उतरले होते आणि ते 30 संघ कशासाठी भिडले होते तर ज्ञानाबाई स्मृती चषक 2020 ची ट्रॉफी उचलण्यासाठी. आणि या टुर्नामेंट वरती 365 दिवस आजी राज्य करणारा संघ आहे नंबर 1 चा टीम आई गावदेवी वारेट. या भिवंडी शहराने एकत्र